तरी हे चित्तपत्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडून फळ. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकाचा आणि 240 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे त्रिविध श्रद्धा. तर हे चित्तपत्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडून फळ. अर्जुना, बुद्धिवान अर्जुना, प्रबुद्धा असं म्हटलेलं आहे. महान बुद्धिवान असणारा अर्जुन. हे अर्जुना, आतापर्यंत तुला मी 3 प्रकारचं तप सांगितलं. सात्विक, राजस आणि तामस. त्याचप्रमाणे हे जे तप आहे सात्विक तप ते अत्यंत श्रद्धापूर्वक कर. पण एक अडचण आहे त्या ठिकाणी. फळ सांडवणीया, फळाची इच्छा न करता कर. फळाची इच्छा केली की अडकलाच. जर गुंतायचं नसेल, आपला उद्धार व्हावा असं वाटतं असेल तर कोणतंही कर्म करत असताना ते भगवंताला अर्पण करून करा. कुठल्याही प्रकारच्या फळाची इच्छा करायची नाही, तरच उद्धार होईल. नाही तर पुन्हा 1,84 जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा पडावं लागेल. मानव देह पुन्हा मिळणं शक्य नाही. आता येईल मागुता फेरा हे तुम्ही घडे या, पुन्हा मानव देह मिळणार नाही. मिळाला बाय चान्स, दिला भगवंताने, बघितलं देऊन काय देवे लावतात हे कळलं भगवंताला की ज्याच्याकरता मी हा मानव देह दिला त्याचा उपयोग त्याने काही केला नाही. आता पुन्हा जन्म मिळेल. किडा, मुंग्या, पशु, पक्षी, कुत्री, जनावर, डोंगर, मांजरं ह्या जन्म मिळेल. पण मानव देह आता पुन्हा भगवान देणार हो नाही. कारण एखाद्याला उसने म्हणून पैसे दिले आणि त्यांच्यावर बुडवते, कोणा दिले माणूस नाही देत. तसं भगवंताने हा देह दिलाय आपल्याला. देवे दिला देह भोजना गोमटा नाही, भजना गोमटा. सुंदर असा देह भजन करण्याकरता दिला, पण आम्ही भोजनावरी घालवला. आम्ही मात्र भोजनावरी घालवला. इतके आम्ही बुद्धिहीन आहोत, अविचारी आहोत. कुठल्याही प्रकारचा विचार करणारे आम्ही नाही. साधू संत बोंबलून 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 गेले, पण लोकांवर त्याचा परिणाम झाला. वाजत असे बोंब कोणी नाही ऐकती गाणी. हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी,
भयाले मोठे पंढरी वाचन ठाव दुजा नाही कोठे. वाट बसे बोंबलून गेले साधू संत, पण या मानवी जीवावर त्याचा परिणाम झाला नाही आहे. लक्षात ठेवा, त्याचे परिणाम भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. जय पुरतिया सत्व शुद्धी आचार्य जे आस्तिक्य बुद्धी तैतया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे. जय पुरतिया सत्व शुद्धी आचार्य जे आस्तिक्य बुद्धी. एकाने विचारलं, देव तुम्ही देवाचं भजन करा, म्हणजे देव आहे का? मग दाखवता का? वेड्या, तू ज्या अर्थी दिसतोस त्या अर्थी तुझा बाप. मी काय म्हटलं लक्षात? ज्या अर्थी तू दिसतोयस त्या अर्थी तुझा बाप आहे. दाखवण्याची गरज नाही बापाला. हा माझा बाप आहे, हा माझा बाप आहे, माझा बाप आहे. शहाणपणा का मूर्खपणा? तर ज्या अर्थी तुझ्या मानवी देहातून सर्व कार्य करतो त्या तुझा बाप आहे. बाप मी म्हणून दे भगवान म्हणतो, पिता हमस्य जगतो माता धाता पिता महहा. भगवान सांगतात मी सगळ्या जगाचा बाप आहे. बाप दाखवण्याची काय गरज आहे? बाप दाखवला तर घोंगडं आपल्याच गळ्यात येईल. जय पुरतिया सत्वशुद्धी आचार्य जे आस्तिक्य बुद्धी तैतया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणजे. भगवान सांगतायत अर्जुनाला, अर्जुना ज्यावेळी हे त्रिविध तप पूर्ण अंतःकरण शुद्धीनं, हे 3 प्रकारचं जे तप सांगितलेलं आहे त्यात सात्विक तपाला फार महत्व आहे. राजसी तामसी तपाला महत्व नाही आहे. लक्षात ठेव. हे तप कसं केलं पाहिजे? अंतःकरण शुद्धीनं केलं पाहिजे. सत्वशुद्धी म्हणजे अंतःकरण शुद्धीनं केलं पाहिजे. अंतःकरण शुद्ध राहण्याकरता आपण शुद्ध राहिलं पाहिजे. आपली जिभेवर ताबा ठेवला पाहिजे, म्हणजे अंतःकरण शुद्ध राहील. नाही तर मरेपर्यंत अंतःकरण शुद्ध राहणार नाही. अधोगतीला गेल्याशिवाय जमणार नाही. पुन्हा मानवी देह मिळणार नाही. म्हणून म्हटलं जाते हे जे सात्विक तप आहे ते अंतःकरण शुद्धीनं केलं पाहिजे. अंतःकरणाच्या अत्यंत पवित्र्याने, अंतःकरणाचं पावित्र्य राखणं आपल्या हातात आहे. अंतःकरणाचं पावित्र्य राखण्याकरता आपण परतंत्र नाही आहेत. लक्षात ठेवा. मनुष्य म्हणला की तो स्वतंत्र आहे. गाढव, बैल, घोडे हे परतंत्र आहे, हे स्वतंत्र नाही आहेत. लक्षात. मालकाने दिलं तरच खायचं, नाही तर तसंच मालक जर चांगला असला, इमानदार, तर तो त्या प्राण्याचा विचार करतो, नाही तर मरेपर्यंत कष्ट करून घेतो. मग पुढे आपल्याला तेच व्हावं लागेल की नाही. जर आपण अंतःकरण शुद्ध ठेवलं नाही, जर आपण जिभेवर कंट्रोल ठेवला नाही, तर पुढे नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापू खंती तो न करा. पुढे काय म्हटलं? खंती तो न करा होणे गाढव कुत्रा. कुकुंबराचं प्रमाण. काळजी करू नका तुम्ही, आता पुढचा जन्म नक्की मिळेल, पण होणे गाढव कुत्रा. म्हणून अंतःकरण शुद्ध झालं. अंतःकरण शुद्ध होण्याकरता आहार शुद्ध पाहिजे, पवित्र सात्विक पाहिजे, म्हणजे अंतःकरण शुद्ध होईल. आणि श्रद्धा पाहिजे.
परमश्रद्धा. श्रद्धेला फार महत्व आहे. भावे विन देव न कळे संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. भाव, भावाला फार महत्व आहे लक्षात. प्रेम, श्रद्धा, भाव पाहिजे. भावनेनं जर केलं तरच त्याला परमश्रद्धा म्हटलेलं आहे, तरच ते फलद्रूप होईल. भाव नसेल तर काहीच होणार हो नाहीये. बाबळीवरी मुळा करियर झाला तैशा करी वाऱ्या पंढरीच्या. काय लक्षात ठेवा, श्रद्धा जर नसेल तर बाबळीवरी मुळा करी एर झाला आणि तैशा करी वाऱ्या पंढरीच्या. श्रद्धा, भाव. भाव असेल तर त्याला महत्व आहे, एरवी महत्व नाही लक्षात. म्हणून अर्थात त्याला ज्ञात्वा, त्याला सात्विक तप असं म्हटलेलं आहे. हे जाणून घे बाबा तू सात्विक तप. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसं चलमध्रुवम. जे तप, आता राजस तप सांगताय, सात्विक तप सांगितले. जे तप लोकांकडून सत्कार करून घेण्याकरता, मान करून घेण्याकरता, पूजा करून घेण्याकरता, या गोष्टी प्राप्त करून घेण्याकरता, धार्मिक म्हणून मिरवण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये स्वस्वरूपाने अनिश्चितच फलाच्या दृष्टीने क्षणिक आहे. फलाच्या दृष्टीने काहीच महत्व नाही लक्षात. त्याला राजस्तप, फल नकोच आहे. फलाच्या दृष्टीने त्याला कवडीची किंमत नाही. असं जे तप आहे तर लोकांनी मला चांगलं म्हणावं, मोठं म्हणावं, मान मान्यता सत्कार करावा, लोकांनी आपला पूजा करावी, याच्याकरता जे केल्या जातं त्याला राजसी तप असं म्हणतात. ना तरी तपस्थापणे लागी दुजे पण सांडून जगी महत्वाच्या शृंगी बैसाव्या. ना तरी तपस्थापणे लागी, किंवा जगामध्ये तपाची स्थापना करण्याकरता आपण तपस्वी असल्यामुळे श्रेष्ठ आहोत. मी तपस्वी आहे, तपस्व्याचा अहंकार नको झाला. तपाचा राजस तपामध्ये तपाचा अहंकार हा निर्माण होतोच लक्षात ठेवा. राजस तपामध्ये तो अहंकार नको आहे. एक तपस्वी जंगलामध्ये तप करतो. बरेच वर्ष त्याने तपश्चर्या केली. तेव्हा एकदा अशी बगळीवरून चालली होती आणि तिनं शी केली. ती नेमकी त्याच्या अंगावर पडली. त्याने असं वर पाहिल्यावर ती जळून खाली पडली. तपाचा प्रभाव जळून खाली पडली. खाली पडल्यानंतर त्याला वाटलं बस काम झालं आपलं, आता काही करायची गरज नाही. मग तो गेला भिक्षा मागण्यात. ओम भवती भिक्षां देही. ती बाई पतीची सेवा करते. तिला थोडा वेळ लागला. आली भिक्षा घेऊन. त्याने डोळे वाटून त्याकडे बघितलं. म्हणजे काय बघतोस रे, बगडी आहे काय? मी काय म्हणली? अरे काय बघतोस, मी बगडी आहे काय?
म्हटलं भोगळी हिला कसं माहीत आहे. त्याने तिचे पाय आई साहेब चुकलं. तुम्हाला हे कसं कळलं? म्हणजे त्याचं कारण एकच आहे, मी पतीची सेवा करतो. मनोभावे पतीची या मता अनुसरवणी चाली पतीवर. पती माझ्या पतीच्या मताप्रमाणे, माझ्या मताप्रमाणे पतीला वागवत, तिला पतिव्रता म्हणत नाही, पतिव्रता. आणि ही खालती तिला वेश्या म्हणतात. लक्षात ठेव, जी पतीला आपल्या आज्ञेत वागवते ती वेश्या आहे. आणि जी पतीच्या माऊली म्हणतात, मी म्हणत नाही, जी पतीच्या मताप्रमाणे वागते ती पतिव्रता. म्हणून मी पतीची सेवा करते, म्हणून हे फळ मला प्राप्त झाले. मला मुद्दा काय सांगायचा आहे, तप, राजस तप, की अशा प्रकारे आपण जी तपश्चर्या करतो आहोत, त्या तपश्चर्येनं आपल्याला फलप्राप्ती झाली पाहिजे, महत्त्व प्राप्त झालं पाहिजे, लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे, लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतलं पाहिजे. आपटीला नाही पाहिजे, डोक्यावर घेतलं पाहिजे. आपटीचाच म्हणा. काय जे जे जन वंदती तेच त्याची निंदा करीत, असं आहे. म्हणून नाथाने एक प्रकरण लिहिलेलं आहे, हरिपाठाच्या नंतर आहे, ते वाचून बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. काय काय म्हणतात त्याला? चिरंजीव पद. त्या चिरंजीव पदात सांगितलं तपश्चर्या कशी करावी. राजेश तपाचा चाललाय तिचा. त्रिभुवनीची सन्माना नवचा विठाया आना, धुरेची आसना भोजनालाही. परमार्थ सोपा आहे का अवघड आहे? फारच अवघड आहे. परमार्थ नव्हे कुराच्या दोष, तेथे भावापोटी अनुताप. त्रिभुवनीची सन्मान, सगळ्या लोकांनी मला मानलं पाहिजे, मला लोटांगण घातलं पाहिजे, माझा सन्मान केला पाहिजे. दुसरे कोणाला मानायचं, कोणाचा सन्मान करायचा, कोणाचं नाव घ्यायचं, माझंच नाव घेतलं, माझा जय जयकार केला, माझ्या फोटोची पूजा केली पाहिजे. कळलं का? माझ्याशिवाय कोणाला मानायचं काम नाही, मलाच मानलं पाहिजे लोकांनी. नवचा विठाया आना, दुसरीकडे कोणी कोणाला माणूच नाही. म्हणून बुवा बुवात भांडणं असतात. हो, कोण पुढं चाललं की त्याला खेचला धर, त्याला बुवा म्हणतात. बुवा त्याला महाराज म्हणत नाही ना. महाराजाला कट त्याला म्हणावं. एकमेकाला पाहिल्याबरोबर असा आनंद व्हावा. मालकरी असेल, गंधावाला असेल, महाराज असेल, भक्ताचा महिमा लेखाचे हे बोकड्यासारखे थांबतात. हे महाराज का? यांना महाराज म्हणू नाही. पण मूर्ख लोक म्हणतात त्याला काय विलाज नाही, त्यांना काही कळत हो नाही, काहीच कळत नाही. ते मेंढरच, ते काय आहेत? मेंढर. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की ना तरी तपस्थापणे लागी त्रिभुवनीची सन्मान नवचा विठाया आना. ते माझ्याशिवाय कोणाला मानू नये. मीच एक ज्ञानेश्वर माऊली, मीच एक माऊली. कधी कधी मी पत्रिकेत वाचतो त्याच्या युट्यूबला, मी छोटी माऊली आहे आणि ते मोठे माऊली आहे. काय मूर्खपणा आहे हा. अरे माऊली कुठं, तू कुठं गिधाडा.
मी छोटी माऊली तो मोठ्या ती मोठी माऊली. चुकीचं आहे का बरोबर आहे? माफ करा, हे बरोबर नाही हो. लक्षात ठेव, काय अहंकार तर नको आहे इथं. कुठल्याही प्रकारचा अभिमान होता कामा हो नाही. काय दुसऱ्याला कमी आपल्याला जास्त हे कधीच मानता कामा नाही. लक्षात, सर्वापेक्षा आपण पायीची वाहन, पायी बरी तुकोबरासारखे म्हणताय. हो, पायीची वाहन पायी बरी. पायातली वाहन पायातच मी लहान सामान्य, मी मोठा तुकोबरासारखा मोठा कोणी नाही. लक्षात ठेवा, पण तुकोबरा आहे इतके नम्र असतात. ज्ञानोबरा आहे, एरवी तरी मी मूर्ख. ज्ञानोबरा आहे मूर्ख म्हणून घेता येईल. लक्षात, त्याला विनम्रता, नम्रतेला परमार्थात फार महत्व आहे. नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंत. म्हणून त्रैलोकीची या सन्मान न वचावे ठाया आण. तिन्ही लोकातला, मृत्यू लोकातला नव्हे, तिन्ही लोकातला सन्मान फक्त मला मिळाला पाहिजे. दुसरं कोणालाही मानायचं, दुसरं कोणाला मोठं म्हणायचं, माझ्यासारखा विद्वान कोणी ओ नाही. लक्षात, धुरेची आसना भोजना लागी. जेवणा करता जरी बसायचं झालं तरी पहिला पाठ मलाच मिळाला पाहिजे. काय, धुरेची आसना भोजना लागी, पहिला पाठ तो मला मिळाला पाहिजे. नंबर 2ला नाही बसणार. काय, राजस्तप चाललेला आहे. विश्वाची या स्तोत्रा आपण व्हावा वया पात्रा. विश्वे आपुलिया यात कराविया या. काय, विश्वाची या स्तोत्रा, सगळ्या जगाने माझी स्तुती केली पाहिजे. विश्वाने, जगाने नाही, सगळ्या विश्वाने. मीच एक सगळ्या विश्वाला स्तुती करण्याला एकमेव मीच आहे. आणि माझी सगळ्यांनी स्तुती केली, माझी आरती केली, माझी मिरवणूक केली, माझ्या पादुका पंढरपूरला नेल्या पाहिजे. हो, सांगून ठेवतात काही काही. मी गेल्यावर ना दिंडी काढा आणि माझ्या पादुका पंढरपूरला घेऊन. विश्वाची या स्तोत्रा आपण होवावया पात्रा. विश्वे आपुलिया यात्रा करावी. माझी यात्रा भरली पाहिजे. माझ्या नंतर नाही, माझ्या डोळ्यासमोरच. काय, माझी यात्रा भरली पाहिजे. लोकांनी मला सगळ्यांनी मानलं पाहिजे. काय, लोकाची या विविध पूजा आश्रयेनं धरावया दुजा. नाना प्रकारच्या लोकांच्या पूजा आहेत. त्या पूजेला आश्रय किंवा पूजेला आधार किंवा पूजेला एकमेव स्थान मी आहे. दुसऱ्या कोणाची पूजा होता कामा हो नाही. भोग भोगावी ऊर्जा महत्वाची. आणि जगातले उत्कृष्ट जे भोग आहेत ते सर्व भोग मलाच प्राप्त. अंग बोल माखो नितपे विकावया आपण पे. अंग ही पडपे जिया परी. माऊली वर्णन करतायत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अंग बोल माखोनी तपे. ज्याप्रमाणे शरीराने हीन म्हणजे नीच असलेली वेश्या, शरीराला उदाहरण दृष्टांत दिलं, विकण्याकरता ती शृंगार करते. हो, शरीराला विकण्याकरता शृंगार करते. त्याचप्रमाणे स्वतःला मांडण्याकरता आपण शरीर सजवणं, शृंगार करणं
तो महाराज तो साधू नाही, तो वेश्य आहे. वेश्या ही कोण आहे? हो, वेश्याचं उदाहरण दिलं, लक्षात ठेवा. काय? अंगहीन पडपे जिया परी, की याप्रमाणे माखून शरीर, तपाने माखलेलं शरीर, ते तपामुळे कृश झाल्यामुळे, वाणी सुद्धा तपामुळे गंभीर झाल्याचं दाखवून, गंभीर दाखवायचं नाही, तप कोणतंच दाखवायचं नाही, ते आपोआप लोकांना कळलं पाहिजे. पण हे लोकांना दाखवलं जातं, सोंग आणलं जातं, लक्षात ठेवा. तेव्हा एक असा साधा भोळा माणूस होता, वेळ नाही आता, आणि तो आपला बसला होता. दोन चार चोर आले. तुझं नाव काय? म्हणलं माझं नाव नारे. नारे, आमच्याबरोबर येतोस का? म्हणला कुठं? चोरी करायची. म्हणलं चोरी म्हणजे काय? आता चोरी माहीत नाही ना, चोरी म्हणजे काय? चला आम्ही सांगतो तुला. मग गेले. ते गेल्यानंतर मोठी गोष्ट आहे थोडी. काय? हे बाहेर थांबले चौघे. पकडला तर तोच, शिक्षा झाली तर त्यालाच. गबाळ फक्त आपल्याला मिळालं पाहिजे. त्याला सांगितलं आम्ही बाहेर थांबतो, तो जडजड गोष्टी घेऊन. आता याला माहीत नाही बिचारायला, जड म्हणलं की त्यांनी जातच आणलं उचलं. काय भाव आहे तू? अरे जड जड घेऊन ये. त्यांनी उखळच आणलं. काय बाजारपट माणूस गड्या. अरे जड घेऊन ये, त्यांनी पाटा वरवंटा सांगितलं. काय? ते पाटा वरवंटा आणत असताना आवाज झाला. आवाज झाल्यानंतर ती पळाली, पकडलं. बाहेरच्या बाहेर पिढ्या गेली. पण ते जागे झाले नवरा बायको. त्यांची झाली रात्री भांडणं. त्यांनी गेलता शेवायचा भात. तू खा अगोदर, मी खा अगोदर. नवरा बायकोची मोठी मजा असते, लक्षात ठेवा. हल्ली तर फारच मजा. न सांगितलेलं बघा काय, सगळ्याला माहिती आहे काय सांगायचं. तेव्हा तू खा अगोदर, मी खा अगोदर, तू खा अगोदर, मी खा अगोदर. कोणीच नाही खाल्लं आणि दोघे झोपले. मग शेवयाच्या भाताचं पातेलं होतं, दुधाचं होतं, तुपाचं होतं, साखरेचं होतं. सगळं झाकून ठेवले. बरं सगळे एकत्र होतं ते ठेवलेलं. आणि ते उठले, जागे झाल्याबरोबर हा घाई घाईने गेला, तो कॉट खाली जाऊन बसला. काय? कॉट खाली जाऊन बसला. मी कसं काय सांगतो, मुद्दा लक्षात घ्या बरं का. तर मी एककडे तुम्ही इकडे. कॉट खाली जाऊन बसला. त्याने जाऊन पाहिलं की तिथून वर आहे. काय येडी तुला आहे नाही, मलाही नाही. खाल्ले का मात्राने? आता सगळं चाटून पुसून खाल्लं. काय? ह्याने सगळं चाटून पुसून खाल्लं. ते भांड्याचा आवाज झाला तर जागी झाले असं म्हणा. आणि मग तो बसला. त्यांना झोप कुठे येते? 12 वेळा झोप लागत नाही आणि 3च्या पुढे येत नाही म्हाताऱ्या माणसाला. आणि मग ते विचार करतात, आपण फार श्रीमंत आहोत, एकच मुलगी आपल्याला. तेव्हा ती मुलगी एखादा साधू भेटला पाहिजे. साधूला ती मुलगी द्यायची. झाला अशा प्रकारे ते बोलत होते. आणि बोलता बोलता त्यांना झोप लागली. आणि ही सगळी प्रॉपर्टी त्याला द्यायची, मुलगी पण द्यायची. त्याला म्हटलं चांगला चान्स आहे आता. तो बाहेर गेला. गपचूप ते झोपल्यावर सगळे कपडे फेकून दिले, अंगाला राख लावून, लंगोटी लावून. आणि तिथं पाणवथ्याला जाऊन बसला, जिथून जाहिरात होते. की ही जाहिरात जी आहे कोणती बी,
ती महिलाकडून जास्त होती. पूर्वी जायचं बाहेर महिला, नाही आता घरोघर झाले. पण तिथं काय तर पंक्तीनं पंक्ती बसल्या, गावातली खबर तिथं. पोलिसाला जर खबर काढायची असेल तर त्यांनी साडी नेसायची आणि त्यांच्यात जाऊन ती आपोआप सगळी खबर. आणि मग झालं अशा प्रकारे त्या पाणवथ्याला बसलं तर पाण्याला यायच्या बाया, आणि त्यांनी पाहिलं ते. बाया म्हणले एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये, एवढ्या कडक थंडीमध्ये काय साधू आहे, काय तपस्वी आहे. सगळ्यांनी नमस्कार केला गेला, सगळ्या गावात बातम्या. मग काय कोणी पेड आहे काय, केळं काय, सफरचंद काय, खडीसाखर काय, नोटाचे बंडल काय, त्याच्या पुढं आणून. पण त्यांनी बघायचं नाही, आपल्याला फक्त काय पाहिजे, अक्का. काय पाहिजे, अक्का पाहिजे. त्याच्याकडे बघायचं नाही. लोकांनी विनंती करायची, महाराज याचा स्वीकार करा, याचा स्वीकार करा, डोळे उघडा. हां, डोळे उघडते गेलं सगळं. आपल्याला ती अक्का मिळायची ना, आणि संपत्ती सगळी. होता होता यार जोडप्याला ते कळलं की मोठा साधू आलेला आहे. काय भाग्य म्हणले पोलीस, रात्री बोललो आपण, सकाळी लगेच तयार. मग काय निघाले ते सगळे, काय मेवा मिठाईचे ताटं वगैरे घेऊन, फळाचे ताटं घेऊन, पैसे वगैरे घेऊन गेले तिथं. वाद्य वाजत त्यांच्या पुढे ठेवलं. महाराजांच्या पुढे प्रार्थना केली. महाराजांनी डोळे उघडलेच. याला डोळे उघडले की ते मिळायचं नाही. झालं अशा प्रकारे योग्य आपल्या मुलीला. मग पालखी बोलावली, त्याला पालखीत बसवलं, थोडक्यात सांगायचं होतं. आणि मग नेलं गावात मिरवणूक काढून. घरी नेल्यानंतर त्यांना कपडे दिले घालायला, आणि जोशी बोलावला, तुम्ही नाही, दुसरा. आणि लग्न जुळवलं. मग काय थाट, उठणे लावून त्यांना स्नान घातलं, काय कपडे, काय दागिने, काय काय. तो विचार करू लागला, खोटं जर मी केलं असं तर एवढं मिळतंय. थोडक्यात सांगायचं, मला लांबवायचं नाही. खोटं जर केलं तर एवढं मिळतंय, आणि खरी तपश्चर्या केली तर काय मिळेल, भगवान नाही मिळणार. त्याला पूर्वजन्माची पुण्य वैराग्य झालं. आणि त्याने मग ते म्हटलं, थांबा, पुढचा कार्यक्रम करायचा होता ना, थांबा म्हटलं, मला ऑफिसला जाऊन यायची. कळलं का तुम्हाला. गेला बाहेर गेला, सगळे कपडे दागिने फेकून दिले काढून, आणि ब्रह्मगिरीवर जाऊन बसला. खरीच तपश्चर्या करू लागला, आणि तपश्चर्या करून त्याला भगवंताची प्राप्ती होऊन तो मुक्त झाला. मला एवढंच सांगायचं, ढोंग केलं तर असं मिळतं. सगळ्या जगात लोक मानतात, महाराज महाराज महाराज, संत 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 संत. पण खरंच जर केलं तर भगवत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. येते एवढंच सांगता आहे काय की अशा प्रकारे केवळ मूर्खपणाचा वारा जीवे घेऊन धनुर्धरा, नाम ठेविजे शरीरा भैर्याची. जर अशा प्रकारे आपण असं नकली जरी केलं आपण तरी लोक खूप मानतात, खूप मानतात. बिचारे भोळे असतात ते. काय एकाने उडी टाकली सगळे टाकतात, अशा प्रकारच आहे. म्हणून हे जे ढोंग केलं जातं त्याला राजसी तप म्हणतात. मी म्हणत नाही, आमचे दासगणू महाराज म्हणतात, सोंगे ढोंगे करो निसारी आहेत वरच्यावरी, अशाला राजी नसे हो हरी. लोक मानतील तुला पण उद्धार होणार. याला काय म्हणतात, राजसी तप. याचा विस्तार आपल्याला करायचा आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या. कुंडली ओम नमः पार्वती पतये हर हर